आणि बुलेटिनमध्ये पहिली अपडेट येते आहे चंद्रपूरबाबतची। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत। चंद्रपूर महापालिकेवर मवियाची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय। त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली आहे। महापौर पद अडीच वर्षांसाठी हवं अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली। तसंच स्टँडिंग कमिटीचं पद देखील 2.5 वर्षांसाठी हवं असल्यावर चर्चा झाल्याची माहिती बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चंद्रपुरातल्या राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली। उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक असल्याचं यावेळी वडेट्टीवारांनी म्हटलं। महापौर पद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता। आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा 2.5 वर्षासाठी आमची चर्चा सकारात्मक झाली। आता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल। इथेही आम्ही एकत्र आलो तर अधिक मजबूतीने तिकडे काम करता येईल। आता विजयराव वडेट्टीवार आहेत, चर्चा झाली, काही निर्णय झालेले आहेत, ते तिकडले नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, ते बोलतील असं ठरलेलं आहे। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाठिंबा देईल काँग्रेस। माझं असं म्हणणं आहे की विजयरावांना येऊ द्या आणि काही अडचण नाही आहे, सगळं सुरळीत आहे। महापौर काँग्रेसचाच पाहू ना, होणार। तर चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसची गटबाजी अजून चव्हाट्यावर आलेली आहे। खासदार प्रतिभा धानोरकर गटाच्या 13 नगरसेवकांनी गट नोंदणी केली आहे। नागपूरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ही गट नोंदणी करण्यात आली आहे। विजय वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांनी गट नोंदणीवर आक्षेप घेतलाय। आता विभागीय आयुक्त नोंदणी आणि आक्षेपांवर निर्णय घेणार आहेत। आयुक्तांच्या निर्णयानंतर वडेट्टीवार गट कायदेशीर बाजू तपासणार आहे। तर काँग्रेसचा एक गट हा भाजप सोबत यायला तयार असल्याचा दावा भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने। जेव्हा या प्रकारची चर्चा सुरू झाली त्यावेळेस उबाटाचे जे नेते आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, आमचे मित्र संदीपजी गिरे यांनी माननीय उद्धव साहेबांची भेट घेतली, त्यांना तिथली राजकीय स्थिती समजावून सांगितली। वंचितचे जे आहे स्नेहलजी रामटेके यांनी माननीय आंबेडकरांसोबत भेट घेतली, त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आणि त्या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर ते आम्हाला भेटले। त्यांनी सांगितलं वी आर रेडी, आपण पुढे जाऊ शकतो। काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेससोबत वेगळं होऊन भारतीय जनता पार्टीसोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये आलेले। तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होईल असा दावा आहे चंद्रशेखर बावनकुळेंचा। चंद्रशेखर बावनकुळेंनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। भाजपला बहुमत आहे असा दावा देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेपैकी 25 महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना, महायुती या ठिकाणी विराजमान होईल। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे। तिथे आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे, मॅन्डेट आम्हाला आहे। तिथेही सर्व लोकांची इच्छा आहे की महापौर भाजपचा असावा। तर अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालचा गट स्थापन झालाय। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या गटाची स्थापना झाली आहे। 44 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन झाली आहे। आघाडीमध्ये भाजपचे 38, राष्ट्रवादी शपथचे 3, अपक्ष 1, शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही एक नगरसेवक आहे। सत्ता स्थापनेसाठी गरज आहे 41 सदस्यांची आणि भाजपच्या या आघाडीमध्ये आता 44 नगरसेवक जमा झालेत। अकोल्यामध्ये भाजपचा महापौर बसणार हे त्यामुळे निश्चित आहे। 27 नगरसेवक असूनही काँग्रेस सत्ता स्थापनेपासून दूर राहिली आहे।